ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पालिकेतील भ्रष्टाचाराच्या कथा आता नव्या राहिलेल्या नाहीत। पालिका प्रशासन नागरिकांच्या सर्व मूलभूत नागरी सेवा सुविधा पुरवत असल्यानं दररोजच्या कामांसाठी पालिकेत येणाऱ्या नागरिकांना अनेकदा लाच दिल्याशिवाय काम होत नसल्याचा अनुभव येतो। नागरिकांना आवश्यक अनेक परवानग्या ह्या पालिकेच्या विविध विभागांमधून होत असल्यानं या ठिकाणी भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतं। अनेक अधिकारी तर कंत्राटदारांशी संगनमत करून त्यात मलिदा खात असतात असे आरोप आतापर्यंत होत होते। आता खुद्द मुंबईच्या महापौरांनी पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केलेला आहे। पालिकेत कुंपणात शेत खातंय। महापौरांनीच केला पालिकेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश। पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। मुंबई महापालिका महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून जनसंपर्क विभागासाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। जनसंपर्क विभागाचं काम महापालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि जनजागृती प्रभावी करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करावी अशी महापौर रितू तावडे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे। जनसंपर्क विभागातील कामकाजावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली आहे। एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचा एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही। मग आपण ते बोलतो ना, जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य, हे आपल्याला शोधून काढावे लागतील। मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही। एखादी महिला जर पुढे जात चांगल्या पदापर्यंत पोहोचत असेल तर तिचे पाय खेचणारे लोक अधिक असतात। इथे तेच सुरू आहे। महापौर कार्यालयात प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा आधीचाच प्रस्ताव आहे। ज्या कंपनीला हे काम दिलंय ते कॉन्ट्रॅक्ट हे आजपासूनचं नाहीये, ते गेल्या 2 वर्षांपासूनचं कॉन्ट्रॅक्ट आहे। ही कंपनी माय BMC पोर्टलसाठी काम करते। या पोर्टलमधून महापौर यांचा प्रचार दाखवला जातो। ही व्यवस्था माझ्या बरोबर राहिली पाहिजे, माझं काम सर्वांना पोहोचलं पाहिजे यासाठी पत्र दिलेलं सर्व महापौरांना ही व्यवस्था दिलेली असते। तशीच ही व्यवस्था आहे। मी मागेच पत्र काढणार होते पण राहून गेलं। मी डिपार्टमेंटला सांगितलंय पत्र द्या। महानगरपालिकेला रन टाइम सोल्युशन याच एका कंपनीला देण्याची काय गरज आहे असा थेट सवाल आता महापौरांनी केलाय। जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांना बोलले होते त्यांनाच का काम देताय? तुम्ही स्टँडिंगच्या प्रस्तावावर महापौर यांची सही असते, हा प्रस्ताव आयुक्तांच्या सहीने गेलाय, मग माझं नाव कशाला? असे अनेक प्रश्न महापौर रितू तावडे यांनी उपस्थित केलेत। हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय BMC हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो। आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय? ओशियन फिल्म बनवण्यासाठी 4,72 लाखांचा खर्च केला जातोय। या प्रकरणी तानाजी कांबळे यांची कसून चौकशी करा, त्याबद्दलचं पत्र आपण काढतोय। तानाजी कांबळे यांच्यावर स्वतंत्र सहाय्यक आयुक्त नेमा अशी मागणी या पत्रातून करणार असल्याचं सांगत महापौर रितू तावडे यांनी पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना लक्ष करत यात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केलाय। काही ठराविक माध्यमांना कशा जाहिराती जातात, विरोधकांच्या हातात हात घालून काम केलं जात असेल तर हे योग्य नसल्याचं महापौर रितू तावडे यांनी सांगितलंय। या ठिकाणी 4,72,00,000 हे बघा जनसंपर्क विभागाकडून निवेदनाशिवाय कंत्राट। आता तुम्ही तानाजी कांबळेंची जाऊन चौकशी करा सगळ्यांनी कसून।
मी आत्ताच माझं पत्र देते आहे की आतापर्यंत स्वतंत्र कारभार PRO डिपार्टमेंट तानाजी कांबळे त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर नेमा आजच पत्र माझं जातं त्यासाठी. महापौर रितू तावडे यांनी पालिकेच्या कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराची माहिती उघड केल्यामुळे पालिकेचे अधिकारी कोणाशी हात मिळवणी करून कसा मलिदा खातात हे आता लपून राहिलेलं नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांची अन्यत्र कुठेही बदली होत नाही किंवा त्यांना वेगळ्या विभागात काम करावं लागत नाही. याचमुळे आपण करू ती पूर्व दिशा अशा प्रकारच्या कामांची अधिकाऱ्यांना सवय जोडली जाते. त्यामुळे हे अधिकारी निर्ढावलेले होतात. याआधीही पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या अनेक तक्रारी आल्यात, पण त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. अधिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे अधिकारी त्यांच्या पदाचा गैरवापर करतात. आता थेट महापौरांनी याला पुष्टी दिल्यानंतर ही चर्चा अधिक वाढली आहे. मागे चेंबूर झाड पडून एका निष्पाप विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी विभागीय जबाबदारी म्हणून उद्यान अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली होती. त्यावेळी पालिकेने दिलेल्या अहवालावरही महापौरांनी आक्षेप घेतला होता. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी न घालण्याबाबत त्यांनी निर्देश दिले होते. मात्र पालिकेच्या ढिम्म कारभारामुळे अशा निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना अभय मिळतं. पालिकेच्या भ्रष्ट कारभाराची आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आता प्रशासकीय अंकुश आणण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.